जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विक्रम शिंदे तुमचं सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत करतो. आजचा विषय आपला पी-एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना. या योजनेचे जे काही हप्ते ते बऱ्याच शेतकऱ्यांना आले नाही. काहींना आले तर निम्मेच आले. पी-एम किसानचेच आले आणि त्या शेतकऱ्यांचं नक्की काय झालंय? नक्की हप्ते येणार का? आणि कोणत्या महिन्यात येणार आहे आणि का नाही आले? हे सर्व आपल्याला बघायचं आहे. ते बघण्यासाठी कंटिन्यू राहा, शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा. तर चला व्हिडिओला तर मित्रांनो, जो काही पी-एम किसान योजनेचा जो हप्ता आहे, ₹2000 असतो. त्यानंतर योजनेचा जो हप्ता आहे, तो ₹2000 असतो. दोन्ही मिळून ₹2,000 हजार मिळून ₹4000 होतात. तर ते 3 महिन्यानंतर आपल्या अकाउंटला येत असतात. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि ज्या शेतकऱ्यांना मिळतात, अशा शेतकऱ्यांचा विषय भरपूर शेतकऱ्यांना मागच्या नोव्हेंबरमध्ये पी-एम किसानचा हप्ता आलेला आहे आणि जो काही नमो शेतकरीचा हप्ता आहे, महाराष्ट्र शासनाचा, तो आत्तापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणजे नाहीच आलेला आहे, कारण थकलेला आहे तो हप्ता. नमो जो शेतकरी हप्ता आहे, तो महाराष्ट्र सरकार देतं आणि जो पी-एम किसान जो हप्ता आहे, म्हणजे जे ₹2000 असतात, ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून तो मिळतो. त्यामुळं जो काही पी-एम किसानचा जो हप्ता आहे, तो रेग्युलर चालू आहे. पण जो काही नमो शेतकरी आहे, महाराष्ट्र सरकार देते, तो लटकालटकीचा विषय झाला आणि तो सध्या कुठल्याच शेतकऱ्याला भेटलेला नाहीये. बऱ्याच शेतकऱ्यांना पाठीमागच्या 1 वर्षापासून मग भेटलेला नाहीये. काही शेतकऱ्यांना पी-एम किसानचा सुद्धा आला नाही. ते पण बघू कारण काय असेल. जो नमो शेतकरी जो काही ₹2000 हप्ता असतो, तो सध्या नोव्हेंबरमध्ये ज्या पी-एम किसानचा हप्ता आला, तर नमो शेतकरीचा थकलेला आहे. कारण काय असू शकतं? तर कारण अजून स्पष्ट आहे, की पैसा संपला किंवा काय विषय झाला. कारण जो काही शेतकऱ्यांचे अपडेट असेल, ते सर्व काही पूर्ण आहे. के-वाय-सी असेल, फार्मर आयडी असेल आणि जी काही डिटेल लागते, ती सर्व काही क्लिअर आहे. पण मग जो सरकारचा पैसा होता, तो संपला असेल असं आपण गृहीत धरू आणि त्यानंतर आता भविष्यात म्हणजेच पुढच्या दुसऱ्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी महिन्यापासून परत रेग्युलर 2 आणि 2 प्लस ₹4000 असे गव्हर्नमेंटनी जाहीर केले. झेडपीसाठी जे काही विलक्षण लागणार आहे, त्यास ते महत्त्वाचा विषय ठरणार आहे. कारण जे काही झेडपीचे विलक्षण आहे, ते जास्त करून ग्रामीण भागामध्ये असतं आणि त्यामुळं तो विषय गृहीत धरून शेतकऱ्यांना 100% नमोचा हप्ता येण्याचे चान्सेस आहे मित्रांनो. कारण विलक्षण आलं का नक्कीच काही ना काही स्कीम शेतकरी असो, कुठलाही कामगार वर्ग असो, त्यांना नक्कीच काही ना काही स्कीम दिली जाते. तर हा एक महाराष्ट्र सरकारचा डाव असू शकतो. तर नमो शेतकरीचा जो काही ₹2000 हप्ता आहे, तो फेब्रुवारी 19-20 नंतर जे काही सरकार देणार आहे, म्हणजे अधिकृतरित्या जे काही जाहीर केलंय, त्या हिशोबाने फेब्रुवारीच्या 20 तारखेनंतर येण्याचे चान्सेस आहेत आणि त्याचमध्ये पी-एम किसानचा सुद्धा जो ₹2000 हप्ता आहे, तो सुद्धा फेब्रुवारीमध्ये ॲड होणार आहे. पी-एम किसानचा मित्रांनो रेग्युलरच असतो, तो काही विषय नाही. तरी पण त्यामध्ये पण बऱ्याच शेतकरी आता कारण के-वाय-सी असेल किंवा एरिया आहे अल्पभूधारकचा, तो त्यामुळं पण बरेच शेतकरी कट झालेले किंवा काही गव्हर्नमेंट जॉबसाठी असतील, त्यांचे पण विषय कट झालेले. त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचे पी-एम किसानचे सुद्धा अकाउंट बंद झाले. काहींचे रेग्युलर चालू आहे. सगळ्या क्रायटेरियात बसून सुद्धा काहींना पी-एम किसानचा जो काही हप्ता आहे, तो सुद्धा आलेला नाही. पण ते आता टेक्निकल विषय असू शकतो आणि जर का बऱ्याच शेतकरी असे आहे की त्यांना दोन्ही पण हप्ते आलेच नाही. पी-एम किसानचा सुद्धा पाठीमागच्या 2-3 हप्ते जे आहेत, ते आले नसतील. तर तुम्ही मित्रांनो पहिले तर काय करा, तुम्ही के-वाय-सी पूर्ण करून घ्या. पी-एम किसान पोर्टलला जाऊन आपली के-वाय-सी पूर्ण करून घ्या. तिथं जर पेंडिंग दाखवत असेल, तर ती के-वाय-सी करणं कंपल्सरी आहे. त्यानंतर तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर होऊ शकतात. त्यानंतर तुम्ही दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही बँकेची पण के-वाय-सी करा, बँक अकाउंट अपडेट करा. तिथे जर तुमचे काही प्रॉब्लेम असू शकतो, के-वाय-सी वगैरे किंवा पॅन कार्डचा काही प्रॉब्लेम असू शकतो, तर ते पण क्लिअर करा. आणि तिसरं म्हणजे तुमच्याकडे फार्मर आयडी असणं गरजेचं आहे. ते जर नसेल, तर मित्रांनो तुम्हाला एक पण हप्ता येणार नाहीये. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजून पण फार्मर आयडी काढलेला नाही, तो काढून घ्या. कंपल्सरी केलंय गव्हर्नमेंट, त्यामुळे गरजेचं आहे. आणि तिन्ही जर तुमच्याकडे अपडेट असेल, तर फेब्रुवारीमध्ये जी काही लॉटरी लागणार आहे, फेब्रुवारीमध्ये जे काही जे हप्ते ते तुमच्या अकाउंटला नक्कीच येतील. तर अशासाठी तुम्ही जे काही तिन्ही स्टेप आहेत, त्या तिन्ही स्टेप पूर्ण करा. पी-एम किसानची के-वाय-सी असेल, बँक अकाउंटची के-वाय-सी असेल आणि फार्मर आयडी जो काही आहे, तो अपडेट करून घ्या, ॲक्टिव्ह करा, काढून घ्या. त्यानंतरच तुमचं सर्व काही प्रोसेस सुरू राहील. तुम्ही तुमच्या अकाउंटचं स्टेटस तुम्ही पी-एम किसान पोर्टलला जाऊन करू शकता. नक्की रिझन काय तुम्ही त्या योजनेच्या लिस्टमध्ये आहे का नाही किंवा तुमची के-वाय-सी पेंडिंग आहे का नाही ते तुम्ही चेक करून घ्यायचे. त्यानंतर राहिला भविष्यात, त्यानंतर जर का काही टेक्निकल विषय असेल, के-वाय-सी असेल पेंडिंग, तर ती झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच पी-एम किसानचा सुद्धा हप्ता येऊन जाईल. पण आपला नमोचा विषय होता, नमो शेतकरी जो काही हप्ता आहे ₹2000 3 महिन्यानंतर येतात. तर ते ह्या फेब्रुवारी महिन्यात
शेतकऱ्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर करणार आहे. म्हणजे जिल्हा परिषदचे काही झेडपीचं विलक्षण आहे, त्याचा विषय टार्गेट करून शेतकरी नक्कीच शेतकऱ्यांना खुश करण्याच्या मार्गावर नक्कीच दिसतंय. कारण जो काही आता हालचाली चालू झाल्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या, त्या युद्धपातळीवर चालू आहे. आत्ताच आपल्या कृषी मंत्र्यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलेलं आहे. रुपये आपल्या शेतकऱ्यांना विलक्षणच्या निमित्ताने का होईना, पण फेब्रुवारी, मार्चपर्यंत नक्कीच येऊन जातील. तर हिशोबाने जवळ-जवळ 2 प्लस 2 ₹4,000 नक्कीच शेतकऱ्यांना येतील. 4,000 तसं बघितलं तर ₹4,000 काही होत नाही मित्रांनो. जे काही सरकार देतंय ₹2,000-2,000 ते जर खरं बियाणे, खतं 3 महिन्यानंतर शेतकऱ्यांना त्याची आर्थिक मदत व्हावं, ह्या हिशोबासाठी वाटप केला जातो. पण 2,000त कुठलंही काही होत नाही. कुठलंही बियाणं येत नाही. 2,000त कुठली खतं येत नाही. कारण खतांच्या किमतीच आपल्याला माहिती आहे, औषधांच्या किमती आपल्याला माहिती आहे. तरी पण आर्थिक मदत म्हणून सरकार जे काही रक्कम टाकते ₹2,000 पी-एम किसानचे आणि ₹2,000 नमो शेतकरी. नमो शेतकरीचं तर भरपूर पेंडिंगच आहे. पण जे काही पी-एम किसान जे आहेत ते ₹2,000 ते अशा स्कीमनी देतात, की जे काही शेतकऱ्यांना गरजू शेतकरी त्यांना बियाण्यासाठी असेल किंवा मग इतर खतं वगैरे असतील, शेतीसाठी मशागतीसाठी आपण ते ₹2,000 करून देतात 3 महिन्याला आणि वार्षिक जे काही ₹6,000 पी-एम किसानचे असतात आणि ₹6,000 नमो शेतकरी योजनेचे असतात. टोटल मिळून ₹12,000 वार्षिक होतात. पण त्यामध्ये पी-एम किसानचे बरेच रेग्युलर आणि नमोचे जे काय आहे ते येते नाही. तर रिझन असू शकतो, नमोचे जे काही महाराष्ट्र सरकार जे देतं ₹1,000 तर ते असा विषय असू शकतो, की सरकारचा पैसा संपलाय कुठेतरी. तारीख पर तारीख चालू आहे. कुठल्याही हप्त्याला नमोचे येत नाहीये. जवळ-जवळ आता वर्ष होत आलंय. 3 हप्ते निघून गेले. आत्तापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना या हप्त्यापासून वंचित राहावं लागलंय. तो एक मोठा विषय आणि आता सध्या जे काही जिल्हा परिषदेचे विलक्षण लागणार पुढच्या महिन्यामध्ये, त्याला टार्गेट करून नक्कीच शेतकऱ्यांना खुश केलं जाणार आहे आणि ₹2,000 आहे. 2 प्लस 2 ₹4,000 तुम्हाला नक्कीच फेब्रुवारी आणि मार्च या कालावधीमध्ये आपल्या अकाउंटला बघायला भेटतील. तर अशी योजना सरकारची चालू आहे. बाकी विलक्षण हे महत्त्वाचा विषय त्यांच्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी नाहीये. जर का तो विलक्षण विषय महत्त्वाचा असेल, तर शेतकऱ्यांसाठी वाईट दिवस नक्कीच आहे. कारण जे काही परिस्थिती बघतोय आपण, ₹2,000 द्यायचे, वर्षातून एकदा विलक्षण लागलं का काही-काही स्कीमा काढायच्या आणि विलक्षण संपलं. का जैसे थे परत काही विषय नाही, काही विषय काही करायचं नाही. चाललंय असा विषय सध्या चालू आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. काय कारण असू शकतं? सरकार जो काही नमो शेतकरी हप्ता आहे तो का येत नसेल? आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करा. बाकी भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.